दरम्यान मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। काळकुटेजी, हा निर्णय एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे मराठा समाजातील विद्यार्थी तरुणांसाठी, तुमची प्रतिक्रिया यावर काय आहे? ताई, मी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी, समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमदार प्रसाद लाड यांनी जी मध्यस्थी केली, या सगळ्यामुळे मराठा समाजाला हे 8 निर्णय मिळालेत असं आम्ही मानतो। आणि या निर्णयामध्ये आता विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये खूप फायदा होणार आहे। अनेक विद्यार्थी सवलतीशिवाय किंवा फीस शिवाय शिकू शकत नव्हते, त्या विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा आहे। मग त्याच्यात आरटीओ ऑफिसचा तो विषय असेल किंवा अन्य शालांत परीक्षेतर शिष्यवृत्ती योजनेचा विषय असेल किंवा मोटार वाहन चालक व प्रशिक्षणाचे जे शिबिर शिष्यवृत्ती योजना तिचा समावेश असेल, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न सरकारने सोडवले, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन। आणि तसं पाहता हा सगळा जो लढा यशस्वी झाला तो संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, आदरणीय दादा आणि मराठा समाज, अखंड मराठा समाज यांनी गेल्या 2.5 वर्षात जो लढा दिला आणि त्या लढ्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या 8 योजना मिळाल्यात। मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आणि सरकारला सुद्धा सांगायचंय, तुमच्या या सगळ्या निर्णयाचं अभिनंदन। परंतु अजूनही मराठा समाजाला 700 ते 800 शैक्षणिक अभ्यासक्रमात सवलती मिळतात आणि ओबीसीला 1500 ते 1550 अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते। त्याच्यामुळं हा आमचा एक लढा यशस्वी झालाय, त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच आहे। फडणवीस साहेबांचं अभिनंदन आहे, विखे पाटील साहेबांचं अभिनंदन आहे आणि लाड साहेबांचं सुद्धा अभिनंदन आहे। परंतु राहिलेल्या ज्या मागण्या आहेत मनोजदादांच्या आणि मराठा समाजाच्या, त्या सुद्धा एवढ्याच ताकदीनं सरकारनं मंजूर कराव्यात। बरोबर, तुमचा खरं आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल। एकीकडे समाधान व्यक्त केलं जाते, त्याचबरोबर आणखी काही मागण्या आहेत त्या मान्य व्हायला पाहिजे, असंही काही भूमिका मराठा आंदोलक घेताना दिसून येत आहे।